हॅलो फ्रेंड्स, मी सी भूषण कोतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एनलायटन अकॅडमीमध्ये. आपण स्टँडर्ड 12 बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या सब्जेक्टच्या अंडर चॅप्टर 2 अकाउंट फॉर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नचा आपण लेक्चरची सिरीज कंटिन्यू करत आहोत. आतापर्यंत आपण 3 लेक्चर ऑलरेडी कंप्लीट केलेले आहे. 3 लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो आहे मित्रांनो. फर्स्ट पार्ट इज आपण थेरी शिकलो आहे. थेरीमध्ये आपण मीनिंग, इम्पॉर्टन्स, फीचर्स, त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन ह्या काही थेरी गोष्टी, त्याच्या कन्सेप्ट आणि त्याचं मीनिंग मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. सेकंड पोर्शन आपण शिकलो तो म्हणजे आपण रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटचे ह्या पद्धतीचे फॉर्मॅट कसे असतील. रेग्युलर प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन ते तुम्ही 11वीत आणि 12वीच्या फर्स्ट चॅप्टरला शिकले. आणि हा जो नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न ह्या चॅप्टरमध्ये त्याचे फॉर्मॅट्स कसे असतील हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहे. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जरी फॉर्मॅट बघितले त्याच्यानंतर कुठल्या एम्प्लॉईड ॲडजस्टमेंट किंवा हिडन ॲडजस्टमेंट जे आपल्याला फक्त प्लेन रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटमध्ये दिलेलं आहे, पण ते आपल्याला जे ॲडजस्ट म्हणून घ्यायचे आहेत किंवा जे रेग्युलर ॲडजस्टमेंट आपल्याला दिले जातील त्याचा कशा पद्धतीने इफेक्ट होतील आपण ह्या गोष्टी शिकलेल्या आहोत. सोबतच आपण काल एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं एक सिम्पल्स असं सम काल शिकलो आहे. ओके, सो आतापर्यंतच्या मागच्या 3 लेक्चरमध्ये आपण हे काही पोर्शन शिकलेलो आहे. सो माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल किंवा तुमच्या लेक्चर्सबद्दल काही क्युरी असतील, माझ्या मते स्पीडबद्दल असो, कंटेंट क्लिअरिटीबद्दल असो, कन्सेप्च्युअल क्लिअरिटीबद्दल असो, ओके, मग एनी क्युरी फ्रॉम हँडरायटिंग, रिटर्न किंवा काही गोष्टी तुम्हाला दिसत नाही आहे, समजत नाही आहे, तर कुठल्या प्रकारची क्युरी असो मित्रांनो, तर तुम्ही माझा हा नंबर आहे 99 229 51 781 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता, SMS करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबच्या चॅनल हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या क्युरीसुद्धा पोस्ट करू शकता. तुमच्या सर्व रिलेटेड क्युरीचे उत्तर विदिन 24 आवर्स म्हणजे मित्रांनो 24 तासाच्या आत मी तुम्हाला त्याचे सर्व उत्तर प्रोव्हाइड करणार आहे. आणि कृपया बिनधास्त पद्धतीने तुम्ही तुमच्या छोट्या क्युरी, मोठ्या क्युरी किंवा काही कंप्लेंट असतील तर त्या डेफिनेटली मला सांगा, म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीने मी तुमच्यासाठी इम्प्रूव्ह होऊ शकेल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकू शकेल. सो लेट स्टार्ट विथ अवर चॅप्टर 2 अकाउंटिंग फॉर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रॅक्टिकल सम नंबर 2. सो वी आर स्टार्टिंग विथ द पेज नंबर 80. बिफोर गोईंग फॉर द पेज नंबर 80, जे मित्र नवीन मला जॉईन झालेले आहेत मी परत एकदा रिपीट करतो आहे की www.ebalbharti.co.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचे जे पण 12चे बुक आहे ते तुम्हाला सॉफ्ट कॉपी म्हणजे PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही ते डाउनलोड करायचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रिंटआउट काढा, ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी प्रिंटआउट नाही काढलं तरी मोबाईल, लॅपटॉप किंवा त्यांच्या PC मध्ये ते व्ह्यू करू शकतात. ओके, सोबतच लक्षात घ्या मित्रांनो, आपण 12वीचा अभ्यास करत आहोत. 12वीचं वर्ष म्हणजे खूप अभ्यास करायचा की मला सर खूप जास्त माझ्या याच्यावरती करिअर अवलंबून आहे, खूप साऱ्या मित्रांना प्रश्न असतील, पण काळजी करायचं नाही. आपल्याला शांततेने अभ्यास करायचा आहे. जे मी सांगतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. ज्या मी छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला वर्क करायला लावतो, ज्याच्यावरती लक्ष द्यायला लावतो आहे त्या कृपया तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा काल मुद्दा मी सांगितला होता की ज्या मित्रांनी नोटबुक बनवली असेल किंवा ज्या मित्राला अजून बनवायचे असेल तर त्यांनी कृपया नोटबुकचे पहिले 5 ते 6 पाने ब्लँक सोडून द्यायचे आहे. ज्याच्यामध्ये मी जे फॉर्म्युले लिहून तुम्हाला देत जाणार आहे ते फॉर्म्युले तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे रिव्हिजन करताना तुमचे दररोज ह्या फॉर्म्युलाजवरती नजर फिरवली जाईल आणि तुम्हाला ते इझी पद्धतीने तुमचे पाठ होऊन जातील आणि जेव्हा आपण सम सॉल्व करू त्यावेळेस ते लक्षात तुमच्या येणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की जेव्हा मी सम सॉल्व केलं होतं तर मी मागच्या लेक्चरला तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे की सम सॉल्व करता तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या फिगर लिहिल्या पाहिजे, त्या कशा एका खालोखाल एक लिहिलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं कॅल्क्युलेशनला ॲक्युरेसी येते आणि आपला खूप वेळ वाचतो. त्याच्यानंतर एक अजून तिसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगितली होती मित्रांनो की कुठलाही क्वेश्चन असतो आपल्याला तो 2 वेळेस वाचायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला तो 2 वेळेस वाचायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला शांततेने वाचायचा आहे. हातात क्वेश्चन वाचताना हातात पेन्सिल असली पाहिजे. भले तुमच्या हातात आता प्रिंटआउट नसली तरी हातात पेन्सिल ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला ऑड मॅन आउट वाटत आहे तर तुम्ही तुमच्या नोटबुकवरती त्या नोट डाऊन करत ठेवत जा. म्हणजे याच्यामुळे तुम्ही जेव्हा आपण ते सम परत बघाल, रिव्हिजन करायला सुरुवात कराल किंवा त्याच्या रिलेटेड त्या संदर्भातून तुम्ही जेव्हा पुढचे प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात कराल मित्रांनो तर तुम्हाला ते खूप इझी होणार आहे. सो अशा पद्धतीने काही सूचनांसह मी तुमचा आता चॅप्टर नंबर 2 अकाउंटिंग फॉर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या आपण प्रॅक्टिकल सम नंबर 2 म्हणजे पेज नंबर 80 वरती स्टार्ट करत आहोत. क्वेश्चन नंबर 6 आहे. ओके, तर मी तुमच्यासाठी क्वेश्चन वाचणार आहे.
क्वेश्चन अशासाठी मी वाचणार आहे की ज्या मित्रांकडे आता नोटबुक नाही आहे हातामध्ये किंवा ज्या मित्रांकडे आता प्रॅक्टिकल टेक्स्टबुक नाही आहे किंवा ते मोबाईलमध्ये ओपन करू शकत नाही, तर मी तुमच्यासाठी वाचणार आहे आणि जे एक्सप्लेन करणार आहे फळ्यावरती, म्हणजे जे समजून वाचणे तरी तुम्हाला समजून त्याचं सोल्युशन पण लक्षात येणार आहे. सो लेट स्टार्ट विथ अवर क्वेश्चन नंबर 6, पेज नंबर 80. The following are the details of subscription. लक्षात घ्या, जे मी सबस्क्रिप्शन बद्दल बोललो होतो की सर एक वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट आहे ऑगस्ट मध्ये, त्याच्यावरती खास त्यांनी सम दिलेला आहे, तर शांततेने काळजीपूर्वक तुम्हाला ऐकायचं आहे मित्रांनो. सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्युरिंग द इयर 1890. मी इथे लिहितो पेज नंबर 80, क्वेश्चन नंबर 6. तर सबस्क्रिप्शन रिसीव्ड कुठल्या वर्षासाठी? FY 18-19. किती आहे? 50,000. इथं मी तुमच्यासाठी अमाऊंट रुपीज देतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही मित्रांनो. पुढे त्यांनी सांगितलंय सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग as on 31st March 18 is rupees 10,000. इथं सबस्क्रिप्शन रिसीव्ड होतं. आता सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग म्हणजे जे सबस्क्रिप्शन आपल्याला पहिल्यांदा भेटलं ते 50,000 रुपये, आता जे ह्या वर्षासाठी उधारीत आहे म्हणजे जे आपल्याला पैसे ड्यू होते पण भेटले नाही आहे ते आहे 10,000 रुपये. हे बघा मित्रांनो, मी कसे एका खालोखाल एक लिहित चाललो आहे फिगर, म्हणजे तुम्हाला ते पुढे जाऊन कॅल्क्युलेशन करायला खूप सोपं पडतं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे, सॉरी मित्रांनो, इथे 17-18 आले, 18-19 नाही, सॉरी फ्रॉम द रॉंग इन्फॉर्मेशन. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आता FY 18-19 साठी आहे त्यांनी दिलेलं मित्रांनो 20,000 रुपये. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स. काय सांगितलं मित्रांनो? ऍडव्हान्स कुठल्या वर्षासाठी? FY 17-18. किती मित्रांनो? 15,000. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स 31st March 18-19 साठी आहे त्यांनी दिलेले 10,000. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं मित्रांनो क्वेश्चन मध्ये? यू आर रिक्वायर्ड टू शो इट्स प्रेझेंटेशन इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे सबस्क्रिप्शनचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट देणार आहेत, ते कशा पद्धतीने शो करणार आहेत हे आपल्याला सांगितलं आहे त्यांनी काढायला. आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे, पण कुठल्या वर्षासाठी बनवायचंय? फॉर इयर एंडेड 31st March 2019. ओके मित्रांनो, आपल्याला 31 मार्च 2019 साठी काढायचं आहे. तर मी इथे सोल्युशन म्हणून तुमच्यासाठी लिहित आहे, पण सोल्युशनच्या आधी एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आपल्याला 31 मार्च 19 साठी म्हणजेच FY 18-19 साठी त्यांनी काढायला लावला आहे. विच पिरियड कम्स आहेत 1 एप्रिल 18 ते 31 मार्च 19. म्हणजे हे कुठलं इयर झालं मित्रांनो? करंट इयर, बरोबर. FY 17-18 काय झालं? म्हणजे 1/4/17 ते 31 मार्च 18 हे झालं माझ्यासाठी प्रिव्हियस इयर म्हणजे मागचं वर्ष. आणि FY 19-20 म्हणजे 1/4/19 ते 31/3/20 हे काय झालं माझ्या मित्रांनो? नेक्स्ट इयर म्हणजे चालू वर्ष, मागचं वर्ष आणि पुढचं वर्ष. म्हणजे आपल्याला 31 मार्च 19 काढायचं म्हणजे फायनान्शियल 18-19 आपल्यासाठी करंट इयर, फायनान्शियल 17-18 प्रिव्हियस इयर, फायनान्शियल 19-20 नेक्स्ट इयर. मी तुमच्यासाठी खास असं रिपीट केलं आहे की आउटस्टँडिंग असो, रिसीव्ड इन ऍडव्हान्स असो, कुठल्या वर्षाचा कशा पद्धतीने इफेक्टिव्ह आहे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे मित्रांनो. तो पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं आहे?
इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लक्षात घ्या मित्रांनो, माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी इथे शॉर्टकट वापरला आहे. तुम्हाला पूर्ण शॉर्टकट वापरायचा नाही, तुम्हाला फुल पेज लिहायचा आहे. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे अकाउंट शब्द पूर्ण वापरायचा. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 हे तुम्हाला अल्फान्यूमेरिक पद्धतीने लिहायचं आहे. सो शॉर्टकट कृपया मागू नका मित्रांनो, इथे जागा कमी आहे आणि तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे म्हणून मी हे शॉर्टकट मारतो आहे. इथं काय आलं माझं मित्रांनो, इन्कम. इथं काय आलं माझं मित्रांनो, एक्सपेंडिचर अमाउंट रुपीज. अमाउंट रुपीज हा इनर कॉलम, हा आउटर कॉलम. अमाउंट रुपीज, अमाउंट रुपीज. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. आपल्या सर्वात पहिल्यांदा इन्कम मध्ये काय मित्रांनो, बाय सबस्क्रिप्शन रिसीव्ड. आता याचे तुम्ही दोन प्रकार करू शकता मित्रांनो. एक ते तुम्ही पूर्ण वर्किंग लिहा किंवा याला जसं मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की समला आपण वर्किंग नोटचा रेफरन्स दिला होता, तशा पद्धतीने तुम्ही ॲज पर वर्किंग नोट असा रेफरन्स देऊन तुम्ही वर्किंग नोटची पूर्ण वेगळी करू शकता. माझं पण तुम्हाला सजेशन राहील की आपण वर्किंग नोटचा नंबर लिहिला तर जास्त उत्तम. त्याचं कारण असं मित्रांनो की आपल्याकडून जर घाई गडबडीत चुकून सुद्धा किंवा आपल्याकडून थोड्याशा स्पीड जास्त असल्यामुळे जर खाडाखोड होऊन गेली तर मेन उत्तरामध्ये खाडाखोडी चांगली दिसत नाही मित्रांनो. पण हे जर वर्किंग नोट मध्ये आपल्याकडून काही चूक झाली तर ते आपण सुधारू शकतो, त्याच्याने आपलं प्रेझेंटेशन खराब होत नाही मेन उत्तराचं. म्हणून आपण शक्यतो जे पण मोठे कॅल्क्युलेशन असतील 2 किंवा 3 स्टेज पेक्षा जास्त मॅथमॅटिकली ते आपल्याला वर्किंग नोट पॅटर्न लिहायचे आहे. तर मी इथं रेफरन्स लिहितो मी ॲज पर वर्किंग नोट नंबर 1. ते किती फिगर येते आपण आता इथे काढणार आहोत मित्रांनो, बरोबर. आता इथे जी पण काही फिगर येईल यांनी फक्त आपल्याला रिसीट सबस्क्रिप्शनचं कसं प्रेझेंटेशन हे फक्त त्यांनी आपल्याला विचारलं आहे. सो थोडं पुस्तक मित्रांनो मी हे म्हणजे आपल्याला फक्त सबस्क्रिप्शनच्या फिगर लिहायच्या आहे, राईट. आता मी याच्या खालोखाल तुमचं बॅलन्स शीट पण बनवून देणार आहे. फक्त जागेच्या कमतरतेमुळे मित्रांनो थोडंसं प्रेझेंटेशन आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. इथं ॲसेट्स, इथे लायबिलिटीज. आपण जेव्हा मेन सम वरती येऊ मित्रांनो तेव्हा मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहून दाखवणार आहे. फॉर्मॅट हेच राहतील, वेगळी पद्धत म्हणजे एका ब्लॅक बोर्डवरती ह्या बोर्डवरती मी कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण समय बसून दाखवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण उत्तर हे एकाच वेळेस बघायला भेटून जाईल. आता फक्त तुम्हाला समजायचं आहे म्हणून मी तुम्हाला एवढं मोकळं लिहून देत आहे मित्रांनो. ओके. आता माझ्या याच्यामध्ये काय काय गोष्टी येतील, कशा पद्धतीने येतील ते आपल्याला आता त्यांना समजून सांगायचं आहे, त्यांना उत्तर काढून दाखवायचं आहे. तो मी परत एकदा क्वेश्चन रिपीट करतो मित्रांनो. त्यांनी पेज नंबर 8 वरती क्वेश्चन 6 मध्ये दिला आहे की सबस्क्रिप्शन रिसीव्ड सर्व अमाउंट रुपीज आहेत. फायनान्शियल 18-19 त्याच्यासाठी आपल्याला सबस्क्रिप्शन आपल्याला शो करायचा आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इन बॅलन्स शीट. म्हणजे आपलं करंट इयर काय झालं 18-19, प्रिव्हियस इयर 17-18, नेक्स्ट इयर 19-20. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑफ 17-18 म्हणजे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 आहे. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग FI 18-19 म्हणजे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 20,000 आहे. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये जे ॲडव्हान्स मध्ये सबस्क्रिप्शन भेटलं ते 15,000 आणि 18-19 मध्ये सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे 18-19 मध्ये पुढच्या वर्षासाठी जे भेटले ते 10,000 आहे. तर त्यांनी आपल्याला 31 मार्च 19ला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सबस्क्रिप्शनची किती फिगर येईल आणि त्याचे इफेक्ट्स बॅलन्स शीटला आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरला कशा पद्धतीने येतील हे त्यांनी आपल्या सम मध्ये विचारलं आहे. मे बी अशा प्रकारचं सम तुम्हाला मित्रांनो 2 किंवा 5 मार्कांना येऊ शकतं किंवा मेन सम आलं तर त्याच्यात तुम्हाला फक्त त्यांनी एक्सप्लेन करण्यासाठी इलस्ट्रेशन दिलेलं आहे. ओके. सो आपल्याला दोघं पद्धतीने अप्रोच बघायचं आहे. आपला महत्त्वाचा उद्देश आहे की सबस्क्रिप्शन हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होतं, त्याचा काय फॉर्म्युला आहे, तुम्हाला कशा पद्धतीने तो फॉर्म्युला तुमच्या
वहीच्या स्टार्टिंगच्या पेजेसवर लिहायचं आहे मित्रांनो. ओके, सो मी आता पुसतो आहे क्वेश्चनचा भाग, म्हणजे तुम्हाला मी आन्सर एक्सप्लेन करू शकेल. ज्या मित्रांकडे आता टेक्स्टबुक नाहीये त्यांनी ते डाउनलोड करण्याच्या आधी त्यांना वाटले तरी लिहून घ्यायचे ते लिहून पण घेऊ शकता. सो मी आता याला उत्तर देत आहे मित्रांनो. वर्किंग नोट 1 म्हणजे इथं तुम्हाला ऍक्च्युली तुमच्या 12वीच्या पेपरला लिहायचं आहे वर्किंग नोट, असं पूर्ण शब्द वापरायचा आहे मित्रांनो. ओके, वर्किंग नोट 1 कशा संदर्भात आहे ती? सबस्क्रिप्शन रिसीव्ड. बरोबर आहे मित्रांनो. तर आपण सम नुसार जाऊया. त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे? ऍज पर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट. बरोबर मित्रांनो, त्यांनी किती सांगितलं आहे? सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्युरिंग FY 18-19 रिसिट्स अँड पेमेंट नुसार मित्रांनो आपल्याला 50,000 रुपये त्यांनी सांगितले आहे. म्हणजे जे आपले ट्रायल बॅलन्स असतात त्याच्यावरती रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला आपल्याला फायनान्शियल 18-19 साठी 50,000 रुपये रिसीव्ड असे त्यांनी सांगितलेले आहे. बरोबर आहे मित्रांनो. तर करंट इयरचं सबस्क्रिप्शन रिसीव्ड 50,000. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2018 साठी किती होतं? ते 50,000 होतं. बरोबर. याचा अर्थ काय होतो मित्रांनो की 31 मार्च 18 म्हणजे प्रिव्हियस इयर 31 मार्च 18 साठी जे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होते त्यांनी किती सांगितले मित्रांनो? ते 10,000 रुपये. सॉरी, 31 मार्च 18 साठी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे 10,000 होतं. सो जे 10,000 हे 50,000 मध्ये ऑलरेडी आलेले आहे. बरोबर आहे मित्रांनो. पण ते 31 मार्च 18 साठी आउटस्टँडिंग होते. म्हणजे ऍज पर इन्कम नॉर्म की आपला नॉमिनल रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. पण कुठल्या पिरियड साठी? फक्त फॉर दॅट फायनान्शियल इयर. म्हणजे फायनान्शियल 17-18 साठी जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं ते ऑलरेडी त्यांनी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑलरेडी त्यांनी ट्रीटमेंट घेतली असेल तर त्याचे भले पैसे आपल्याला आता भेटले. म्हणजे जशा पद्धतीने आपले जे आउटस्टँडिंग सेल जे आपण शिकतो सन्ड्री डेटर्स, तर सन्ड्री डेटर्स म्हणजे काय? सेल ह्या वर्षात केला आहे पण त्याचे पैसे आपल्याला आता भेटलेले नाही. जरी पुढच्या वर्षात ते आपल्या डेटर्स कडून पैसे भेटले आपण ते सेल्स मध्ये कन्सिडर करतो का मित्रांनो? नाही. आपण काय करतो? आपण ते बॅलन्स शीटच्या डेटर्स मधून मायनस करतो. सेल्सला त्या पुढच्या वर्षाच्या सेल्स मध्ये काही इफेक्ट देतो का आपण? नाही. तर त्याच पद्धतीने जे मागच्या वर्षीचे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होतं 17-18 साठी किती रुपये होतं? 10,000 रुपये. तर मी ते काय करणार? याच्यातून मायनस करणार. का मायनस करणार? कारण की रिसिट्स अँड पेमेंट्स मध्ये 50,000 रुपये त्यांनी सांगितले. इन्कम अँड एक्सपेंडिचर आपल्याला काढायचं आहे. आणि रिसिट्स अँड पेमेंट मध्ये आपण काय शिकलो मित्रांनो? ऑल कॅश ट्रान्झॅक्शन आणि ऑल बँक ट्रान्झॅक्शन त्याच्यात रेकॉर्ड होतात आणि ते कुठल्याही वर्षांचे त्याच्यात ते रेकॉर्ड करतात. म्हणजे मागचे 3 वर्षांचे किंवा पुढील 5 वर्षांचे पैसे जरी एकाच वेळेस भेटले तर ते सर्वच्या सर्व रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला ते एंट्री पास करतात. जस्ट बिकॉज रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट हे काय आहे? रिअल अकाउंट आहे आणि त्याच्यात फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात आणि ते कुठल्याही आर्थिक वर्षासाठी ते बिलॉंग करू शकतात. तर याच्यामध्ये त्या 50,000 मध्ये मागच्या वर्षाचे म्हणजे 17-18 प्रिव्हियस इयरचे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग रिसीव्ड झालेलं आहे. म्हणजे मागचे पैसे जे बाकी होते ते ह्या वर्षात भेटले आहे जे 50,000 मध्ये आहे. ते आपण काय करणार मित्रांनो? ते आपल्या ह्या वर्षासाठी का? तर नाही. तर मी ते काय करणार? लेस करणार. का लेस करणार? कारण की ते माझ्या मागच्या वर्षाचे पैसे मला आता भेटले म्हणून मी ते लेस करणार. कारण की मी आर्थिक वर्ष 18-19 साठी काम करताना 17-18 चे पैसे घेऊ शकतो का? नाही. किती तर मित्रांनो पैसे? 10,000. म्हणजे इयर एंड काय आहे? 31 मार्च 2018. बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यापुढे त्यांनी काय सांगितलं आहे? आणि सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 31 मार्च 19 म्हणजे ते काय झालं? ऍड करणार. कारण की चालू वर्षाचं 18-19 म्हणजे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आपण आउटस्टँडिंग आहे. म्हणजे एक प्रकारे काय आपण जर सोप्या भाषेत समजलं तर आपलं हे आउटस्टँडिंग इन्कम आहे. बरोबर. ते कुठल्या वर्षाचं? करंट इयरचं. सो मी ते ऍड करणार. काय करणार?
ऍड करणार. किती रुपये आहेत ते मित्रांनो? 20,000 राईट. त्याच्या पुढे त्यांनी काय सांगितलं मित्रांनो, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स एज ऑन 31 मार्च 18 इज रुपीज 15,000. म्हणजे 31 मार्च 18 जे ऍडव्हान्स मध्ये सबस्क्रिप्शन भेटलं, बरोबर. त्यांनी काही सांगितलं नाही ते कुठल्या वर्षासाठी ऍडव्हान्स आहे, तर मग आपण काय पकडून चालणार, ते फायनान्शियल 18-19 साठी आपल्याला ते ऍडव्हान्स भेटलेले होते. लक्षात घ्या मित्रांनो, ही पण एक हिडन ऍडजस्टमेंट किंवा इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे, आपल्याला समजून घ्यायची आहे. जर त्यांनी असं दिलेलं आहे की तुम्हाला 17-18 मध्ये तुमचे ऍडव्हान्स रिसिव्ड तुमचे टोटल मिळून 15,000 आहे, तर जोपर्यंत आपल्याला ते स्पेसिफिकली काही सांगत नाही तर आपण पकडून चालायचं आहे की ते फक्त नेक्स्ट इयर साठी त्यांनी ते ऍडव्हान्स जमा केलेला आहे. तर 17-18 साठी नेक्स्ट इयर काय झालं असतं, 18-19. तर आता आपलं करंट इयर 18-19 म्हणून आपण मागच्या वर्षाचे जे पैसे ऍडव्हान्स मध्ये भेटले ते आपण काय करणार, परत ऍड करणार, बरोबर. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स FY 17-18 तुम्ही कुठल्या वर्षात दिले नाही म्हणून आपण ते काय करणार, सरसकट ऍड करणार, बरोबर आहे मित्रांनो. आणि आता जे 31 मार्च 19 म्हणजे 31 मार्च 19 साठी जे ऍडव्हान्स भेटले ते किती आहे, 10,000 रुपये. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर करून फक्त 31 मार्च 19 साठी काढतोय, म्हणजे 1 एप्रिल 18 ते 31 मार्च 19 पर्यंत आपण त्याचं फॉर दॅट पर्टिक्युलर फायनान्शियल इयर त्या आर्थिक वर्षासाठी आपण फिगर काढत आहोत. तर त्याच्यामध्ये जर आपल्याला पुढच्या वर्षाचे म्हणजे नेक्स्ट इयरचे ऍडव्हान्स भेटले तर आपण त्या आपल्या इन्कम मध्ये पकडू का मित्रांनो, नाही. ते एक प्रकारे काय आपलं प्रीपेड इन्कम. ओके, तर ती काय झाली आपल्यासाठी एक प्रकारे लायबिलिटी. सो मी ती काय करणार, लेस करणार. काय लिहिणार मी इथे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स FY 18-19 किती ते मित्रांनो, 10,000 रुपये. तो अशा पद्धतीने आपल्याला या वर्षाच्या ऍक्च्युअल सबस्क्रिप्शनचं इन्कम किती आहे, 50,000 मायनस 10,000 40,000 प्लस 20,000 60,000 प्लस 15,000 75,000 आणि मायनस 10,000 65,000. आलं लक्षात मित्रांनो. तर आपलं सबस्क्रिप्शन किती आलं इथे आउटर कॉलमला, 65,000. आता याच्यात बॅलन्स शीटचे काय काय आयटम येतील मित्रांनो, तर बघा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 18-19 साठी 18-19 मध्ये जे ऍडव्हान्स भेटले म्हणजे पुढच्या वर्षासाठी जे पैसे भेटले ते काय आपल्यासाठी, जे आपल्याला माझी ह्या वर्षाची फी जर मला पुढच्या वर्षाची फी पण मला आत्ताच भेटली तर ते माझ्यासाठी ऍसेट आहे का लायबिलिटी आहे, लायबिलिटी का, कारण की मला पुढच्या वर्षाची सुद्धा जबाबदारी माझ्यावरती आत्ताच येऊन गेली आहे. तर जबाबदारी म्हणजे एक प्रकारे काय लायबिलिटी. तर मी काय लिहिणार इथे सबस्क्रिप्शनचं, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स FY 18-19 किती ते मित्रांनो, 10,000 राईट. आणि जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे 18-19 साठी म्हणजे करंट इयरचं, ते माझ्यासाठी काय मित्रांनो, ऍसेट. तर मी काय लिहिणार, आउटस्टँडिंग इन्कम आपल्यासाठी ऍसेट असतं म्हणून सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग FY 18-19 किती मित्रांनो, ते 20,000 रुपये, बरोबर. इथं आपण त्याला टॅली करणार 65,000 रुपये. कशा पद्धतीने टॅली करणार आपण मित्रांनो, ते इथे लिहिणार आपण बाय बॅलन्स. काय वाटतं मित्रांनो, बरोबर लिहिलंय का चुकीचं लिहिलंय मी, काय वाटतं. हे माझं लेजर आहे, येस, पण ते माझं फायनल अकाउंटचं लेजर आहे. तर जर इथं काहीच नाही दिलं तर माझ्यासाठी काय झालं, हे बाय सरप्लस. आलं लक्षात, एक प्रकारे प्रॉफिट. किती आला तो, 65,000 रुपये. तुम्ही म्हणाल सर सम मध्ये तर जे सोल्युशन दिले त्याच्यात असं काही दिलेलं नाहीये, पण हे तुम्ही एक प्रकारे हे फक्त सिंगल ऍडजस्टमेंट साठी जरी झालं तरी लेजर क्लोज करताना कंपल्सरी बॅलन्सिंग करावं लागतं. त्याच्यामुळे आपण ते सरप्लसला ट्रान्सफर केलं, 65,000चं लेजर क्लोज केलं. ओके, आणि इथे 10,000 आणि इथे 20,000. इथे तुम्ही कॅपिटल फंड मध्ये पण 65,000 लिहू शकता, कारण की आपण
ॲब्स्ट्रॅक्ट शो करतो, म्हणजे काहीतरी पोर्शन आपण शो करतो, पूर्ण बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण शो करत नाही, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये सबस्क्रिप्शनचं पोर्शनचं आपण दाखवत आहोत. आय होप मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कळलेली असेल. ओके, नसेल कळली तर परत एकदा बघून घ्या. मी तुम्हाला परत एकदा सम रिपीट करतो आहे. आपल्याला आर्थिक वर्ष 18-19 साठी काढायला लावले, म्हणून 18-19 म्हणजे 1 एप्रिल 18 ते 31 मार्च 19 आपलं करंट इयर. फायनान्शियल इयर 17-18 म्हणजे 1 एप्रिल 17 ते 31 मार्च 18 प्रिव्हियस इयर म्हणजे मागचं वर्ष. आणि FY 19-20 म्हणजे 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 20 आपलं नेक्स्ट इयर मित्रांनो. बरोबर. तर आता आपण जे रिसिप्ट्स अँड पेमेंट नुसार म्हणजे एक प्रकारे ट्रायल बॅलन्स मध्ये त्यांनी सबस्क्रिप्शन किती दिले 18 crores मध्ये भेटला, असं कॅश मध्ये किती सबस्क्रिप्शन भेटलं कॅश किंवा बँकेमध्ये 50,000. आता 50,000 मध्ये 3 पोर्शन येतात. एक 18-19 म्हणजे करंट इयर, एक 17-18 म्हणजे प्रिव्हियस इयर आणि एक 19-20 म्हणजे नेक्स्ट इयर मित्रांनो. बरोबर. म्हणजे ह्या 50,000 मध्ये 3 प्रकारची इयर साठी ऍडजस्टमेंट आहे. तर आपल्याला त्याच्यातून शोधून काढायचं आहे की आपल्याला फक्त जे करंट इयरचं तेच इन्कम अँड एक्सपेंडिचर साठी आपण पकडणार, कारण की आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे फक्त त्या रिलेव्हंट फायनान्शियल इयरचंच आपण कॅल्क्युलेशन करतो. या सममध्ये रिलेव्हंट फायनान्शियल इयर त्यांनी 18-19 सांगितलेलं आहे, जे मी इथे आखलेलं आहे. बरोबर. आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 19. ओके मित्रांनो. सो आपण काय केलं वर्किंग नोट मध्ये सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्यूरिंग 18-19 50,000 ॲज पर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. त्याच्यात आपण काय लेस केलं की सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग FY 17-18 साठी, म्हणजे ते फायनान्शियल 17-18 साठी जे आउटस्टँडिंग इन्कम होतं ते त्यांना ह्या वर्षात जरी भेटलं तरी ते इन्कम कुठल्या वर्षाचं होतं 17-18 साठी. तर मग आपल्यासाठी ह्या वर्षाचं इन्कम होईल का, नाही होणार, म्हणून आपण ते मायनस केलं. त्याच्यानंतर त्यांनी दिलंय की सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर FY 18-19 म्हणजे कुठलं करंट इयर. करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन माझ्यासाठी ह्या वर्षाचं उत्पन्न आहे, भले हातात पैसे भेटले नसतील तरी ते माझ्यासाठी ह्या वर्षाचं उत्पन्न आहे, म्हणून मी ते ऍड केलं. त्याच्यानंतर आपण सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स FY 17-18 म्हणजे मागच्या वर्षात जे पैसे आपल्याला ऍडव्हान्स भेटले आहे मित्रांनो ते कुठल्या वर्षासाठी भेटले होते 18-19 साठी ऍडव्हान्स मध्ये भेटले. त्या 18-19 साठी ऍडव्हान्स मध्ये भेटले तर मी काय केलं त्याला इथे ऍड केलं, कारण की ते ह्या वर्षासाठी पैसे मला मागच्या वर्षीच ऍडव्हान्स मध्ये भेटून गेले होते. तुम्ही मागच्या वर्षी जे भेटले होते ते कशात टाकले होते मी 31 मार्च 18 च्या बॅलन्स शीटला टाकले होते. ते इथून मी ते लायबिलिटीतून उचलले आणि इन्कमला माझ्या पोस्ट केले, म्हणून मी ते ऍड केलं. आणि लेस काय केलं सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स FY 18-19 म्हणजे पुढच्या वर्षासाठी म्हणजे 19-20 साठी जे ऍडव्हान्स भेटले 10,000 रुपये ते मी मायनस केले. का मायनस केले, कारण की ते माझं ह्या वर्षाचं उत्पन्न आहे का, नाही, पुढच्या वर्षाचं आलेलं उत्पन्न होते माझ्यासाठी, मग ते ह्या वर्षासाठी मी कन्सिडर करेल का, तर नाही, म्हणून ते मायनस केलं. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आलं. सबस्क्रिप्शनचं टोटल 65,000. आता आपण ते इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला लिहिलं सबस्क्रिप्शन रिसीव्ड ॲज पर वर्किंग नोट 1. त्याच्यानंतर बॅलन्स शीटला जे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे म्हणजे तुमचं 18-19-20,000 रुपये हे काय आहे आपण ऍसेटला लिहिलं, कारण की ह्या वर्षाचे मला भेटणारे पैसे मला ते अजून भेटलेले नाही, म्हणून ते माझं ऍसेट आहे. आउटस्टँडिंग इन्कम कम्स अंडर बॅलन्स शीट ऍसेट साइड. आणि जे 18-19 मध्ये ऍडव्हान्स भेटले जे पुढच्या वर्षासाठी होते ते किती आहे 10,000 रुपये. जर मला पुढच्या वर्षाचे पैसे आताच भेटून गेले तर ते माझ्यासाठी लायबिलिटी असते, सो ते मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पोस्ट केलं. तर अशा पद्धतीने आपले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण प्रिपेअर केलेलं आहे. जर तुम्ही सम मध्ये सबस्क्रिप्शन अकाउंट चेक केलं मित्रांनो तर ते आपल्याला ह्या एंट्री आपण पास केल्या तुमच्या लक्षात येतील. 50,000 काय मित्रांनो आपलं बाय बँक एंट्री त्यांनी कसे दिले बघा, बाय ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन ब्रॉट डाऊन 15,000 रुपये. मी इथे तुम्हाला आपण दाखवतो सबस्क्रिप्शन आपण नाही तुमच्या लक्षात येईल ते मी इथे पुसतो आहे मित्रांनो थोडं. तर मी तुमच्या इथे सबस्क्रिप्शन अकाउंटचं लेजर क्रिएट करत आहे मित्रांनो. बट ऑब्वियस दिस इज डेबिट साइड, दिस इज क्रेडिट साइड, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज ड्यू टू टाइम आपलं स्पेस कन्स्ट्रेंट मी पूर्ण काही लिहित नाही, जस्ट यू हॅव टू अंडरस्टँड द लेजर अकाउंट. तर बघा मित्रांनो हा जो 17-18चा जो ऍडव्हान्स होता आपल्याला भेटलेला तो काय झाला एक प्रकारे ओपनिंग बॅलन्स झाला. बरोबर आहे. कशा पद्धतीने ओपनिंग झाला की 17-18चा जो ऍडव्हान्स होता मला भेटलेला सॉरी आउटस्टँडिंग होतं, मला पैसे घेणं बाकी होतं, तर मग कशात जाईल माझ्या मित्रांनो
डेबिटला कारण की पैसे घेणं डेबिटला असते एक प्रकारे ते आपले डेटर्स आहे म्हणून ओपनिंगला काय येईल बाय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ब्रॉट डाउन कारण की आपण सबस्क्रिप्शन अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 19 साठी बनवत आहोत. तर मग एक मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग म्हणजे या वर्षीचं ओपनिंग आहे. मागच्या वर्षी कुठलं होतं 17-18 तर ते 31 मार्च 18 चे जे आउटस्टँडिंग बॅलन्स येतो ह्या वर्षासाठी ओपनिंग बॅलन्स झाला किती रुपये येते 10,000 रुपये. बरोबर आलं लक्षात मित्रांनो. आणि जे मागच्या वर्षाचे सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स होते ते किती होते मित्रांनो 15,000 होते. तर माझ्यासाठी ते एक प्रकारे काय झालं क्रेडिट बॅलन्स आणखी माझ्यासाठी मागच्या वर्षी ती लायबिलिटी होती म्हणून मी इथं त्याला ओपनिंगला लिहितो बाय सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स किंवा ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन असे तुम्ही लिहू शकता. काय झाला इफेक्ट ब्रॉट डाउन. बरोबर आहे मित्रांनो. किती रुपये ते 15,000 रुपये. कशा पद्धतीने 15,000 रुपये मित्रांनो हे की मागच्या वर्षीसाठी 17-18 साठी जे ऍडव्हान्स भेटले होते ते 18-19 साठीचे पैसे मला 17-18च भेटून गेले. तर मला मागच्या वर्षीचे जे माझे क्रेडिटर होते त्या क्रेडिटरला काय झालं ओपनिंग बॅलन्स झाला. हे माझे लायबिलिटी होते त्या लायबिलिटीला ओपनिंग बॅलन्स काय असतो क्रेडिट. बरोबर. पुढचं या वर्षात किती पैसे भेटले मित्रांनो त्यांना 50,000 रुपये. जे पैसे भेटतात ते आपण क्रेडिटला घेतो बाय बँक अकाउंट. ह्या वर्षात भेटले ते किती भेटले आपल्याला 50,000. आले लक्षात मित्रांनो. हे जे ह्या वर्षात भेटले ते 50,000 मी रेग्युलर बँक म्हणून क्रेडिट केले. आता आपले जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे ते मागच्या वर्षी तर 10,000 होते ते पण याच्यात भेटून गेले. जे ओपनिंगला घेतलं 50,000 ची पोस्टिंग केली 15,000 जे मागच्या वर्षी ऍडव्हान्स भेटले होते ते आपण याच्यात लिहिले. आता याच्यात कुठले उरले मित्रांनो दोन तुमच्या गोष्टी जे 18-19 आउटस्टँडिंग आहे काय ते 20,000 रुपये आणि जे ऍडव्हान्स भेटले ते किती मित्रांनो 10,000 रुपये. तर जे माझे 20,000 जे आउटस्टँडिंग आहे या वर्षाचे ते माझे पुढच्या वर्षासाठी जर तो डेबिट बॅलन्स पाहिजे तर माझ्या या वर्षासाठी तो क्लोजिंगला काय पाहिजे क्रेडिट बाय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती मित्रांनो ते 20,000 रुपये. आता मी याला कॅरी डाऊन लिहितोय. का कॅरी डाऊन लिहितो मित्रांनो जर तुम्हाला लेजर आठवत असेल तर आपला जो लेजरचा पुढच्या वर्षासाठी बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करायचा असतो आपण त्याला काय लिहितो कॅरी डाऊन. म्हणून ते काय आलं 20,000 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मध्ये मला पैसे भेटले आहे म्हणून पुढच्या वर्षात त्याचा ओपनिंग बॅलन्स काय येईल इथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 रुपये म्हणजे कुठला 1 एप्रिल 19 साठी. आणि जे मला ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन भेटले ते मी तर काय करणार टू सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स किती रुपये मित्रांनो ते 10,000 रुपये. लक्षात घ्या मित्रांनो सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स 10,000 रुपये म्हणजे 18-19 मध्ये पुढच्या वर्षाचे मला ऍडव्हान्स मध्ये पैसे भेटले जे माझ्यासाठी लोन आहे जे मी क्लोजिंग ते डेबिटला करेल तर माझं ओपनिंग क्रेडिटला ओपन होईल ऍज अ क्रेडिटर म्हणून. तर ते किती आहे मित्रांनो ते 10,000 रुपये. बरोबर. तर आता याच्यावर सुद्धा तुम्ही अंदाज लावला माझे टोटल किती येते मित्रांनो बघा 15,000 प्लस 50,000 प्लस 20,000 किती होतात 65,000 प्लस 20,000 होतात 85,000 मित्रांनो. बरोबर. माझा क्लोजिंग बॅलन्स 10,000 ओपनिंग बॅलन्स 10,000 होता म्हणजे माझा 85,000 मधून 20,000 येतं. माझं या वर्षाचं उत्पन्न किती येतं मित्रांनो जे मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला लिहिलं किती लिहिलं मित्रांनो 65,000 राईट. सो आले का माझे टोटल झालं का लेजर मॅच आलं लक्षात. अशा पद्धतीने करा की अशा पद्धतीने करा दोघं सारखंच आहे फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे करंट इयर कुठलं प्रिव्हियस इयर कुठलं नेक्स्ट इयर कुठलं याच्यात एक लक्षात द्यायचं मित्रांनो. हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग इथं फक्त आर्थिक वर्ष लिहू नका. ते तुम्हाला आता फॉर्मॅट लिहून देतो तो तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे. तो परत एकदा तुम्ही पूर्ण बघून घ्या काय अडचण असेल तर मला तुम्ही सांगा.
सो आय होप आय एम क्लिअर विथ दिस. ओके, आतापर्यंत जे पण मी तुम्हाला समजवलं ते तुम्हाला कळलेलं आहे. आता हे पुसण्याचं मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून देत आहे, तो तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. आय होप आतापर्यंत गोष्टी ज्या मी तुम्हाला समजवल्यात आतापर्यंत 3 लेक्चर्स मध्ये, की आतापर्यंत जो पण चौथं लेक्चर आपलं चालू आहे त्याच्यात ज्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, माझा स्पीड ओके आहे, तुम्हाला त्या गोष्टी कळत आहे. लँग्वेज जर थोडीशी तुम्हाला जड जात असेल तरी सुद्धा मला कृपया तुम्ही इन्फॉर्म करा, सो मी जास्तीत जास्त तुमच्यासाठी इम्प्रूव्ह करेन. ओके, सो नाउ लेट्स स्टार्ट विथ द फॉर्म्युला. आपण आता फॉर्म्युला लिहिणार आहोत सबस्क्रिप्शनचा, जो तुम्हाला आता समजून घ्यायचा, जो मी समोरती समजवला आहे. तर सबस्क्रिप्शनचा फॉर्म्युला काय आहे? सबस्क्रिप्शन as per receipts and payment account. बरोबर आहे मित्रांनो. सबस्क्रिप्शन रिसीव्ड ॲज पर रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट ज्या वर्षाचा आपण बनवणार आहोत, जे सम दिले आहे त्याच्यानुसार आपण सर्वात पहिल्यांदा ती फिगर घेणार. त्याच्यात आपण ऍड काय काय करणार आपण ते बघूया. काय काय ऍड करणार? बट ऑब्वियस जे ह्या वर्षाचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट फायनान्शियल इयर आम्ही काय करणार त्याच्यात ऍड करणार. बरोबर. बट ऑब्वियसली चालू जे पण माझ्या वर्षाचं इन्कम ड्यू होतं पण जे मला भेटले नाही ते मी ऍड करणार. अजून मी ऍड काय करणार, जे मागच्या वर्षी मला ऍडव्हान्स भेटून गेले पैसे ह्या वर्षासाठी, म्हणजे एक प्रकारे आर्थिक वर्ष 18-19 चे जे बनणारे पैसे ते मला 17-18तच भेटून गेले. तर मग माझ्यासाठी इन्कम कधीच आहे ते 17-18चं का 18-19चं? 18-19चं आहे. सो मी 18-19 मध्ये मी काय करणार ते ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन received last year इन ब्रॅकेट मी लिहितो तुमच्या समजण्यासाठी फॉर करंट फायनान्शियल इयर. राईट. बरोबर मित्रांनो. आय होप मी इथपर्यंत क्लिअर असेल. आता याच्यातून मी अजून लेस काय करणार, जे माझे हेच ऍडव्हान्सला आपण कंटिन्यू करूया. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन करंट इयर. कशासाठी? फॉर नेक्स्ट फायनान्शियल इयर. म्हणजे 18-19 मध्ये 19-20 चे जर पैसे आपल्याला भेटून गेले तर ते झाले माझे ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन. पुढच्या वर्षाचं इन्कम माझ्या या वर्षीचं उत्पन्न होऊ शकतंय का? नाही. तर ते माझ्यासाठी काय झाले, एक प्रकारे लायबिलिटी. तर मी काय केलं ते इन्कम मधून मायनस केलं. अजून मी काय मायनस करणार, आता जसं ऍडव्हान्स मध्ये आहे तसेच जे माझ्या मागच्या वर्षीचे पैसे होते, म्हणजे कुठले प्रिव्हियस इयर फायनान्शियल इयर 17-18 त्याचे जर पैसे मला आता भेटले तरी सुद्धा ते माझ्यासाठी या वर्षीचं उत्पन्न आहे का? म्हणजे नाही. म्हणजे एक प्रकारे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर प्रिव्हियस इयर जे असेल ते माझं काय होईल, लेस होईल. मी काय लिहिणार इथे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रिसीव्ड फॉर प्रिव्हियस इयर. आले लक्षात? इथं फक्त मी एक चेंज करतो, ऍडव्हान्स आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर फायनान्शियल इयर फॉर करंट फायनान्शियल इयर. ओके. हे रिसीव्ड नाही झाले आपले आउटस्टँडिंग आहे. जे ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन रिसीव्ड मागच्या वर्षात होते ते मी ऍड करणार. इथे माझी एक फिगर येणार, त्याच्यानंतर हे लेस करणार, तर इथे माझी टोटल फायनल फिगर येणार. आलं लक्षात मित्रांनो? हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. लिहून घेण्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक सोप्या भाषेत समजवतो. एक तुम्हाला समजेल अशा भाषेत मला एक एक्झाम्पल तुम्हाला द्यावंसं वाटतं आहे.
ह्याच फॉर्मॅटमध्ये आपण बघूया मित्रांनो ते. एक्झाम्पल आता आपलं फायनान्शियल आता करंट कुठलं चालू आहे मित्रांनो 2020-2021 म्हणजे कुठलं 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 हे तुमचं कुठलं वर्ष आहे मित्रांनो 12. तर मग तुमचं प्रिवियस फायनान्शियल इयर म्हणजे 11 कुठलं झालं 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 2020 म्हणजे काय झालं FY 19-20. आणि नेक्स्ट फायनान्शियल इयर काय होईल मित्रांनो काय होईल सांगा तर बरं 1 एप्रिल 2021 ते 1 एप्रिल 2022 बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे माझा करंट फायनान्शियल इयर हे माझा प्रिवियस फायनान्शियल इयर आणि माझं नेक्स्ट फायनान्शियल इयर मित्रांनो बरोबर. आय होप इथपर्यंत मी क्लिअर आहे तुमच्यासाठी. ओके आय होप यू ऑल आर विथ मी. 20-21 आणि आपलं आहे सॉरी 21-22 राईट 21-22 आले लक्षात मित्रांनो. तर आता जर माझी असं समजूया आपण 11वीची फी होती 4000 रुपये 12वीची फी होती 4000 रुपये आणि जे नेक्स्ट फायनान्शियल इयर आहे ते म्हणजे तुमच्यासाठी CA चं फर्स्ट स्टेज त्याची फी होती 10,000 रुपये. अशी टोटल फी होते मित्रांनो 18,000. मी ऑलरेडी मागच्या एका लेक्चरला एक्सप्लेन केलंय पण आता ह्या सबस्क्रिप्शनच्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला करंटली एक्सप्लेन करू इच्छितो की 4,000 4,000 10,000 टोटल मिळून 3 वर्षात फी बनते 18,000. जर तुम्ही मला FY 19-20 म्हणजे प्रिवियस इयर मध्ये जर तुम्ही मला 18,000 देऊन टाकले असते. आपण सिनेरिओ बघूया FY 20-21 मध्ये तुम्ही मला इथे आपण असं समजूया FY 20-21 मध्ये तुम्ही मला 2 केस 0 रुपये दिले असते 4,000 रुपये दिले असते आणि टोटल 18,000 रुपये दिले असते बरोबर. 3 केसेस. 20-21 साठी तुम्ही मला 0 रुपये इथे दिले असते 4,000 रुपये तुम्ही दिले असते किंवा मागच्या वर्षाचे पकडून 4 आणि 4 8,000 रुपये तुम्ही दिले असते किंवा 18,000 रुपये तुम्ही मला दिले असते. आणि FY 21-22 मध्ये तुम्ही मला सर्व मिळून पूर्ण 18,000 रुपये देऊन टाकले असते. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही मला एक तर सुरुवातीला सर्व काहीच रुपये दिले नाही किंवा त्या वर्षाची फी दिली किंवा एकदम सर्व फीस देऊन टाकली. हे माझं झालं करंट फायनान्शियल इयर. त्याच्यानंतर माझं सॉरी हे माझं प्रिवियस फायनान्शियल इयर 11वी साठीचं. करंट फायनान्शियल म्हणजे 12वी साठी तुम्ही मला काहीच रुपये दिले नाही किंवा 4,000 रुपये दिले म्हणजे फक्त 12वीची फीस 8,000 रुपये दिले म्हणजे 11वी 12वीची फीस आणि 18,000 दिले म्हणजे 11वी 12वी आणि CA ची पण फीस. म्हणजे याच्यात प्रिवियस इयर करंट इयर नेक्स्ट इयर सर्व आले. आणि 21-22 मध्ये तुम्ही मला सर्व 18,000 एकदम देऊन टाकले. म्हणजे तुम्ही सर्वचे सर्व 18,000 नेक्स्ट इयर साठी मला दिले. म्हणजे माझ्या 2 वर्षात मला पैसे भेटले का तर नाही. तर ह्या केस मध्ये मला सांगा मित्रांनो तुमचे फीचं कॅल्क्युलेशन कसं येईल ह्या वर्षासाठी उत्पन्न. जर मी 19-20 मध्ये आपण फक्त 19-20चं कॅल्क्युलेशन करूया. बरं आता आपण 19-20 पेक्षा तुम्हाला मी 20-21 पद्धतीने समजवतो. जरी 20-21 मध्ये तुम्ही 0 4,000 8,000 आणि 18,000 असे 4 सिनारिओ घेतले तर काय पद्धतीने मित्रांनो सांगा तुम्ही मला. जर मला 20-21 मध्ये 1 रुपया पण नाही भेटला मित्रांनो म्हणजे काय आहे 0 रुपीज भेटले तर माझं याच्यात फक्त एकच गोष्ट राहील आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर किती राहील माझे फर्स्ट केसला इथे मी लिहितो तुमच्यासाठी फिगर 4,000 रुपये. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन आहे का काही नाही. इथं काय माझ्यासाठी फक्त तुमचे मला फक्त तुम्ही 4,000 रुपये दे रिसिप्ट अँड पेमेंटला बरोबर. ऍड काय करेल मी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होतं माझं 18,000
आपण पहिली झिरोची केस कन्सिडर करूया मित्रांनो, म्हणजे तुम्हाला जास्त सोपं पडेल तुम्ही समजवायला. सबस्क्रिप्शन रिसीट, मला ऍक्च्युअल पेमेंट भेटले का काही करंट फायनान्शियल 20-21 ला? काहीच नाही. मग मी काय काय ऍड करेल इन्कम अँड एक्सपेंडिचर साठी? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनच्या वेळी आपण इथे आता फीस पकडूया. माझी या वर्षाची आउटस्टँडिंग फीस किती आहे? 4000 रुपये. माझी ऍडव्हान्स मध्ये काही भेटली का मला? मागच्या वर्षी 1 रुपया नाही, बरोबर. पण माझी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर प्रिव्हियस इयर पण येईल याच्यामध्ये, 4000 ऍड होईल. माझा टोटल मिळून ह्या वर्षाचं, बरोबर, ह्या वर्षाचं माझं उत्पन्न किती येईल सांगा मला? क्या 4000 येईल, 8000 येईल? थोडा विचार करा मित्रांनो. प्रत्येक गोष्ट मी सांगण्यापेक्षा थोडा विचार तुम्ही पण करायचा आहे. चलो लेट्स डू वन थिंग. मी आज तुम्हाला एक होमवर्क देतो की ह्या 3 क्रायटेरियामध्ये तुम्हाला तुमचं सबस्क्रिप्शन अकाउंट बनवायचं आहे. जे मित्र बनवतील त्यांनी सबस्क्रिप्शन अकाउंट 3 सिनारिओ मध्ये बनवून मला याचा व्हॉट्सअपला फोटो पाठवा किंवा युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा फोटो पेस्ट करू शकता. मग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया की हे उत्तर चुकीचं आहे का बरोबर आहे. आलं लक्षात? याचे पूर्ण सिनारिओ मध्ये तुम्हाला 3 सिनारिओ मध्ये मी एक्सप्लेन करून दाखवेल मित्रांनो. I hope I am clear with this. सो हा मुद्दा, हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके, आय होप तुम्ही आतापर्यंत तो लिहून घेतला असेल. जर नसेल लिहिला तर पटकन 2 मिनिटात कॉपी करा. मी तो हा पुसत आहे आणि आपण पेज नंबर 82 वरचा क्वेश्चन नंबर 7 आता सॉल्व करणार आहोत. आणि हा जो क्वेश्चन आहे हा पण तुम्ही लिहून घ्या. ओके, लिहिण्यासाठी सोपीशी गोष्ट आहे. जिथे तुम्हाला क्वेश्चन द्यायचा आहे तिथे फक्त त्या व्हिडिओच्या ठिकाणी जाऊन पॉजचं बटन दाबा, म्हणजे स्क्रीन तशीच्या तशी तुमच्या समोर उभी राहील. त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या 11वी 12वी आणि सीएच्या फीज कुठल्या कुठल्या. ओके, तर आपण आता 12वी का म्हणून आपले करंट इयर प्रिव्हियस 11वीचं होतं 19-20 आणि पुढचं सीएचं FY21-22. ओके, आय होप आय एम क्लिअर विथ दिस. आता आपण क्वेश्चन नंबर 7 साठी मी सर्व पुसत आहे. उचलायचं तर काळजी करायची नाही मित्रांनो. तुम्ही जो मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करतोय, जे पण स्लाइड्स आहे ते तुम्हाला थांबायचे, तुम्ही फक्त पॉजचं बटन दाबायचं आहे. ओके, सो लेट्स कम डाउन टू पेज नंबर 82 क्वेश्चन नंबर 7. ओके, समजून घ्या. मी शांततेने तुमच्यासाठी सॉल्व करून देणार आहे. तुम्हाला फक्त बघायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. ओके, सोडवायची घाई करू नका. तर क्वेश्चन तुमच्यासाठी वाचतो आहे. फॉलोइंग फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट यांनी ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? ऍडजस्टमेंट. त्याच्यानुसार तुम्हाला प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 19, म्हणजे करंट इयर कुठलं आलं मित्रांनो? 18-19, 1 एप्रिल 18 ते 31 मार्च 19. आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, म्हणजे 31 मार्चला आपल्याला बॅलन्स शीट बनवायचं, 31 मार्च 19. तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट आपण वाचतो आहे. पहिले आपण पेमेंट साइड वाचूया. क्रेडिट साइड, सॅलरीज 4000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1000, कमिशन 500, रेंट 2000, इलेक्ट्रिक चार्जेस 1500, फर्निचर 8000, बॅलन्स कॅरीड डाऊन 1000. तर आपण आपल्या 11वीच्या पद्धतीने जाऊया मित्रांनो. आपल्याला काय मार्किंग करायचं? सॅलरीज म्हणजे काय झालं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. प्रिंटिंग असतं तिथं आपल्याला काय लिहायचं आहे? सॅलरीच्या पोर्शन समोर तुम्हाला असं मार्क करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, राईट. तुम्ही त्याला फक्त नुसतं एक्सपेंडिचर लिहू शकता किंवा आई लिहू शकता तुमच्या सोयीने, म्हणजे तुम्हाला ते सम सॉल्व करताना इझी जाईल पोस्टिंग करायला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे ई, कमिशन ई, रेंट एक्सपेंडिचर म्हणून ई, इलेक्ट्रिक चार्जेस एक्सपेंडिचर म्हणून ई, फर्निचर ऍसेट आहे म्हणून काय लिहिणार आपण इथे? बॅलन्स शीट. आलं लक्षात? इथे तुम्ही बी लिहू शकता किंवा
ऍसेट लिहू शकता तुमच्या सोयीने, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते. पण लक्षात घ्या सम वरती आपल्याला तशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे सुरुवातीला अंडरस्टँडिंग साठी. म्हणजे एकदाच आपण रुटीन मध्ये आलो तर आपल्याला त्या गोष्टी फटाफट लक्षात यायला लागून जातील. मित्रांनो हे बघा, एक छोट्या पद्धतीची आपण एक ट्रिक अशी बनवत असतो. याचं कारण असं आहे की जसं जसं तुम्ही सम सॉल्व्ह करायला लागाल, जसं तुम्ही लिहायला लागाल, तर तुमचं ह्या मार्किंगमुळे तुमचे आयटम सुद्धा लक्षात यायला लागतात. ते रिअल, नॉमिनल, पर्सनल आहे, इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे का बॅलन्स शीटचा पोर्शन हे तुमच्या लक्षात यायला लागतो. मित्रांनो फॉर्मॅट पाठ करून घेण्यापेक्षा तो समजून घेणं जास्त गरजेचं आहे आणि तो आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिकली समजून घेऊ शकतो. रिसिट साईडला बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, कॅश इन हँड. सबस्क्रिप्शन 5000 म्हणजे काय झालं आपलं ते इन्कम, म्हणून काय झालं की तुम्ही इन्कम लिहू शकता किंवा आई लिहू शकता. डोनेशन्स रेव्हेन्यू लिहिले म्हणजे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. एंट्रन्स फीज अजून आपण त्याच्यावरती थोडं स्टार मार्क करू कारण की आपण जोपर्यंत ऍडिशनल इन्फॉर्मेशन वाचणार नाही आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. पण जर काही नाही दिलं ते एंट्रन्स फीज हे तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला टाकायचे आहे. मित्रांनो इंटरेस्ट बट ऑब्वियस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपण आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन वरती येऊया. त्यांनी काय दिले, आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. बरोबर, म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, मार्किंग करायचंय. आपण इन्फॉर्मेशन रेंटला पण स्टार मार्क करणार आणि इथे वरती जाऊन रेंटला स्टार मार्क करणार. म्हणजे जेव्हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर रेंट शब्द लिहू त्याच्या पुढे आपल्याला एक ऍडिशनल लाईन सोडायची का की त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट आहे. पुढे सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स 1000 as सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स and subscription outstanding for current year is ₹500. आपण आताच तो फॉर्म्युला बघितला. सबस्क्रिप्शनला स्टार मार्क करा, त्याच्यात 2 फिगर आहे म्हणून तुम्हाला तिथे 2 लाईन सोडायच्या, तर तुम्ही 2 स्टार मार्क करू शकता तुमच्या सोयीनुसार. त्याच्यानंतर डेप्रिशिएट फर्निचर at 8% म्हणजे तुम्हाला फर्निचरला स्टार मार्क करायचा आहे, म्हणजे तुम्हाला ऍसेटला फर्निचरच्या खाली पण एक लाईन सोडायची आहे. 50% एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा पण सम मध्ये एंट्रन्स फीज आली, जोपर्यंत आपण ऍडजस्टमेंट वाचत नाही तोपर्यंत एंट्रन्स फीला मार्किंग करायची नाही. आता यांनी काय सांगितले, 50% शुड बी कॅपिटलाइज म्हणजे 50% बॅलन्स शीट आणि 50% इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कॅपिटल फंड इज ₹3000 म्हणजे त्यांनी कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. तो लेट स्टार्ट विथ द प्रॅक्टिकल सम. ओके, आय होप तुम्हाला मार्किंगची माझी सिस्टीम कळालेली असेल. मित्रांनो मार्किंग करण्याचा एकच फायदा आहे की आपल्याला हे फायनल पेपरला नाही करायचं आहे. जर आपल्याला फायनल पेपरला अलाउड करणार की ते आपल्याला माहित नाही, पण आपल्याला प्रॅक्टिस साठी या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. जस्ट वेट अ सेट. इथे मी ते पेन्सिलने आखून घेते, पट्टीने आखून घेतो म्हणजे आपल्याला ते जास्त सोपं पडेल. एखाद्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बॅलन्स शीट टाकून घेत आहे, दॅट विल बी मच मोर इझी टू अंडरस्टँड. ओके, नाउ आय एम गोइंग फॉर द बॅलन्स शीट. तर त्यांनी त्याच्यात आपली सुरुवात कशी राहील मित्रांनो, त्यांनी सांगितलंय का कुठल्या बुक्स मध्ये द्यायचंय किंवा काही. स्टील आपण काय लिहिणार आपल्या सवीनुसार, इन द बुक्स ऑफ डॅश डॅश डॅश. भले त्यांनी स मध्ये दिले तरी आपण आपली फॉर्मॅट आणि आपली पद्धत तशीच ठेवायची. काय येणार तिथे येणार आपलं रिसीट्स सॉरी, इथे मला लिहायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड. त्यांनी काय दिलं मित्रांनो, 31 मार्च 2019. बरोबर, लक्षात घ्या मित्रांनो, इथे मी एका साईडला इन्कम अँड एक्सपेंडिचर, दुसऱ्या साईडला बॅलन्स शीट लिहितोय. ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी एका पेजवरती. तुम्ही ते एका खालोखालच लिहायचं आहे, एका पानावर खिचडी करू नका. इथे येणार आपलं बॅलन्स शीट काय, ॲज ऑन 31 मार्च 2019.
राईट साइडला ॲसेट्स, इथे लायबिलिटीज, क्रेडिट साइडला इनकम, इथे डेबिट साइडला एक्सपेंडिचर. ओके, सो लेट स्टार्ट द सम मित्रांनो. ओके, सर्वात पहिल्यांदा आपण पेमेंट साइड बघूया. पहिल्यांदा काय मित्रांनो, टू सॅलरीज, बरोबर. त्याने किती दिले, 4000. त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट दिली का त्यांनी आपल्याला, नाही, तर मी ते डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिणार. बरोबर, लक्षात घ्या. इथे सुद्धा मी एका खालोखाल फिगर लिहिणार आहे, तर तुम्हाला तशाच पद्धतीने पॅटर्न फॉलो करायचा आहे. याचा एकच फायदा की आपली टोटलिंग खूप फास्ट होते आणि ॲक्युरेट येते. पुढचं टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्याची ऍडजस्टमेंट दिली का मित्रांनो त्यांनी, नाही, तर मी काय करणार, ते पण आउटर कॉलमला लिहिणार. त्याच्यानंतर कमिशन, त्यांनी कमिशन बद्दल पण काही दिलंय का, नाही, सो टू कमिशन 500. बरोबर. पुढचं टू रेंट, त्यांनी रेंटला ऍडजस्टमेंट दिली मित्रांनो, तर मी 2000 रुपये इनर कॉलमला लिहिणार. लक्षात घ्या, इथे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय. इथं माझं इनर कॉलम पण आहे, फक्त ते इट इज जस्ट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग. ओके, आलं लक्षात मित्रांनो. तुम्हाला इथं व्यवस्थित वहीमध्ये आखूनच लिहायचं आहे. त्यानंतर रेंटची ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण काय करत नाही, त्याला आपण जागा सोडतो आहे. त्याच्या खाली टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, किती दिले मित्रांनो, ते 1500. त्याला ऍडजस्टमेंट आहे का, नाही. टू बाय फर्निचर, आता फर्निचर ऍसेटचा आहे, सो मी इथे काय लिहिणार, फर्निचर, पण त्याला पण ऍडजस्टमेंट आहे, कशाची, डेप्रिसिएशनची, म्हणून मी इथे 8000 इनर कॉलमला लिहितो. तुम्ही म्हणाल मित्रांनो, सर तुम्ही फक्त आम्हाला आखायला लावता आहे. आय होप मी सुद्धा आखलं पाहिजे, आय नो, बट आपली वेळ आणि जागेची कमतरता म्हणून मी ते प्रत्येक गोष्ट ॲक्युरेट करू शकत नाही, पण तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये ते ॲक्युरेट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण रिसिट साइडला येऊया, सबस्क्रिप्शन. तर इन्कमला काय, बाय सबस्क्रिप्शन, तर त्यांनी त्याच्यात 2 ऍडजस्टमेंट दिल्या म्हणून आपण 2 लाईन सोडायच्या आहेत आपल्याला. सबस्क्रिप्शन इनर कॉलमला मी लिहिणार 5000 रुपये, मी 1 आणि 2 लाईन सोडतो. पुढचं बाय डोनेशन, त्यांनी ऑलरेडी रेव्हेन्यू सांगितले म्हणून मी ते कशात लिहिणार मित्रांनो, आउटर कॉलमला डायरेक्टली. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय दिलं, एंट्रन्स फीस. त्यांना एंट्रन्स फीस बद्दल त्यांनी काय सांगितलंय, 50% कॅपिटलाइज, म्हणून मी इनर कॉलमला 4000 रुपये लिहितो. आणि बाय इंटरेस्ट, त्याला ऍडजस्टमेंट आहे का मित्रांनो, नाही, सो किती ते 1000 मी आउटर कॉलमला लिहिले. आय होप मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. तर बॅलन्स शीट मध्ये त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये काय दिले, कॅपिटल फंड, किती दिले त्यांनी, तो 3000 रुपये. तर तुम्ही तो काय करणार इनर कॉलमला, कारण की त्याच्यामध्ये आपलं सरप्लस किंवा डेफिसिट येणार, एंट्रन्स फी जी कॅपिटलाइज केली ती ऍड होणार, अशा पद्धतीचे इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. तर याच्यानंतर आपण आता बॅलन्स शीट वरती येऊया. आपलं एक आपण सर्व रिसेप्शन पेमेंट्स अकाउंटला टिक केली आहे. आपण आता ऍडजस्टमेंट वरती जाऊया. पहिली ऍडजस्टमेंट काय, आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट मी काय करतो, ऍड करतो. आउटस्टँडिंग रेंट म्हणजे रेंट पेबल आहे, किती रुपये मित्रांनो, 200 रुपये. तर मी इथे आउटर कॉलमला लाईन मारून किंवा एरो मारून काय करतो, 2200. पण इमिडिएटली मी लगेच इथे इफेक्ट काय देतो, सॉरी, थोडीशी जागा सोडून, आउटस्टँडिंग रेंट किती मित्रांनो, 200 रुपये. बरोबर. पुढचं सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स काय, 1000 रिसीव्ड इन ऍडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 500. तर मी पहिल्यांदा जे आउटस्टँडिंग आहे ते ऍड करतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती मित्रांनो, 500 रुपये. आता मी लेस काय करतो, जे माझे ऍडव्हान्स मला भेटलेला आहे
किती मला ऍडव्हान्स भेटले मित्रांनो? 1000 रुपये. बरोबर. तर 5000 प्लस 500 5500 मायनस 1000 4500. बरोबर आहे मित्रांनो. आता जे माझे रिसिव्ड ऍडव्हान्स आहे ती माझ्यासाठी लायबिलिटी आहे. मग इथं मी लिहिणार सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 1000 रुपये आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती मित्रांनो माझं 500 रुपये. तर मी ते ऍसेट साईडला लिहिणार. डायरेक्ट आउटरला लिहिणार मी 500 रुपये. पुढचं डेप्रिसिएट फर्निचर ॲट 8%. तर मी काय करणार? लेस डेप्रिसिएशन ॲट 8%. तर आता तुम्ही इथे वर्किंग नोट रेफरन्स लिहू शकता. ते तुम्ही नुसते ते कॅल्क्युलेट जरी केलं 8000 वरती 8% तर ते सुद्धा तुम्ही इथे मायनस करू शकता. वर्किंग नोट लिहिली नाही लिहिली तरी चालेल, पण फॉर बेटर प्रेझेंटेशन आय विल सजेस्ट की आपण इथे वर्किंग नोट लिहिली पाहिजे. म्हणून मी इथे काय लिहितो? ॲज पर वर्किंग नोट 1. तर मग इथे मी माझ्या वर्किंग नोट लिहितो 1. काय? डेप्रिसिएशन. किती डेप्रिसिएशन मित्रांनो? 8000 इंटू 8% किती महिन्यासाठी? 12 महिन्यांसाठी. तर किती आले सांगा बरं मला? किती आले मित्रांनो? 640 रुपये. बरोबर आहे. तर मी इथे 640 काय करणार? मायनस करणार. तर माझे किती उरणार तिथे मित्रांनो? 7360 रुपये. तर मी सोबत लगेच इथे काय इफेक्ट देणार? 2. डेप्रिसिएशन 640 रुपये. पुढचं मित्रांनो 50% एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज. आता इथे मी काय करणार? लेस 50% एंट्रन्स फीस कॅपिटलाइज. आता 4000च्या 50% म्हणजे किती आले? 2000. तुम्ही इथे सुद्धा ऍज पर वर्किंग नोट 2 लिहू शकता किंवा डायरेक्ट केलं तरी सोपं कॅल्क्युलेशन आहे. इधर वे इथं मी 2000 लिहिले. आता कॅपिटलाइज केलं म्हणजे मी काय करणार? ऍड करणार. कॅपिटल फंडला एंट्रन्स फीस कॅपिटलाइज 2000. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे मित्रांनो. बरोबर. याच्यानंतर बघून घ्या की ऍडजस्टमेंट लिहायची बाकी का आपली? काय लिहायचं बाकी? विचार करा. बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड आपलं बाकी आहे मित्रांनो. बरोबर. तर इथे मी काय लिहिणार? जर आपल्याला कॅश इन बँक नाही दिला, काही नाही दिलं तर आपण फक्त कॅश इन हँड पकडणार 1000 रुपये. लक्षात घ्या. जर काही नाही दिलं तर आपण फक्त कॅश इन हँड पकडतो, बँक पकडत नाही. बरोबर. आता बघा मित्रांनो याच्यात काय काय राहिलं आहे आपल्याला यायचं? काय राहायचं बाकी राहिलं आहे? नाही. याच्यातून एक गोष्ट तुम्हाला समजली का मित्रांनो? जसं जसं आयटम आला मी तसं ती आयटम त्या ठिकाणी लिहित गेलो. मी असं केलं का पहिले फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचरचे अकाउंट लिहिल मग बॅलन्स शीटचे लिहिल? तर नाही. मी काय नाही केलं की जो आयटम त्या ठिकाणी आपण लिहित गेलो तर आपल्या पोस्टिंग या प्रॉपर होत जातात आणि ज्या ऍडजस्टमेंटचे मी इमिजिएट डबल इफेक्ट दिले. जसे इथे डेप्रिसिएशन मायनस केलं लगेच मी इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेप्रिसिएशन मध्ये येऊन दिलं. काय लिहिलं मित्रांनो? कारण की जर मी असं केलं की फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचरचं बघू बॅलन्स शीटचं बघू तर माझ्याकडून चुकून सुद्धा एखाद्या आयटम लाईन मधला स्किप होऊन गेला तर माझं पूर्ण कॅल्क्युलेशन चुकून जाईल. तुमचं सर्व बरोबर लिहिलं सुद्धा चुकून जाईल. त्याच्यामुळे मी जसं लिहिलंय मित्रांनो त्या पद्धतीने मी बारकाईने ऑब्झर्व केलं तर जसं जसं आयटम रिसिप्ट्स अँड पेमेंट मध्ये होतं मी तसं तशी पोस्टिंग केली. जसं जसं ऍडजस्टमेंट होतात तसं मी पहिल्यांदा बॅलन्स शीटला इफेक्ट दिला किंवा लगेच इन्कम अँड एक्सपेंडिचरला दुसरा इफेक्ट दिला. इन्कम अँड एक्सपेंडिचरला पहिला इफेक्ट दिला तर इमिजिएट जाऊन मी बॅलन्स शीटला दुसरा इफेक्ट दिला. मी इन्कम अँड एक्सपेंडिचर क्लोज व्हायची वाट बघितली नाही. याच्यामुळे मला काय फायदा झाला मित्रांनो की मला कॉन्फिडन्स आहे की माझ्याकडून कुठली सुद्धा ऍडजस्टमेंट थांबलेली नाही, राहून गेलेली नाही. माझे डबल इफेक्ट दोघीकडे दिले गेलेले आहेत म्हणजे माझ्याकडून चूक होणार नाही. मी इथेच माझं अर्धी लढाई ऑलरेडी जिंकून गेलेलो आहे. ओके. आता तिसरा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की मित्रांनो मी बघा एका खालोखाल एक फिगर लिहित आहे. त्याच्यामुळे माझा काय फायदा झाला? जेव्हा मी कॅल्क्युलेशन करेल
त्या माझ्यासाठी टोटलिंग करायला खूप जास्त सोपं होणार आहे. मला फटाफट माझ्या पेन्सिलने किंवा पेनाने कच्च्याच मला टोटल करता येणार. शक्यतो टोटल करताना आपल्याला पेन्सिलच वापरायची आहे, म्हणजे आपल्याला ती लगेच खोडता पण येते. ओके, तो पहिल्यांदा आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. आपण पहिल्यांदा इन्कम साइडचे टोटल घेऊया. कच्च्यामध्ये किती आहे बघा मित्रांनो, 0 0 0 0 0 0 0 0 5 5 4 आणि 5 9 आणि 2 11 आणि 1 12 म्हणजे 12,500 ही आली टोटल. इकडे आता एक्सपेंडिचरची घ्या 0 0 0 0 0 0 0 0 0 4 5 7 12 18 1 हातच्याला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 1 9 9,840. म्हणजे माझी इन्कम साइड जास्त आली. म्हणजे एक प्रकारे माझं इथं काय आलं, टू सरप्लस. पण नुसतं सरप्लस येऊन चालेल का, तर नाही. इथं आपल्याला ब्रॅकेट मध्ये द्यायचं आहे एक्सेस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर. आपल्याला आपले फॉर्मॅट्स फॉलो करायचे आहे. तर आता मी इथं कच्च्यात जर लिहिलं तर माझा प्रॉफिट किती येतो, 2,660 आला का मित्रांनो. बघा उत्तर, तर येस माझं उत्तर 2,660 आलेलं आहे. तर बघा एका फक्त सिंगल प्रॉपर लिहिल्यामुळे माझं एकाच वेळेस माझं समचं उत्तर एकदम बरोबर आलेलं आहे. आता डबल काही करायची गरज पडली का, नाही. तर मी तर टोटली काय करणार, 12,500. इथं मी करणार 12,500 बरोबर. आता इथे मी सरप्लसचा लगेच इफेक्ट देणार, ऍड सरप्लस. किती मित्रांनो ते 2,660. आपल्याला कॅपिटल फंड मधून मायनस करायचं आहे का, काहीच नाही. तर मी आउटर कॉलमला फिगर घेतो 0 6 6 7660. कॅपिटल फंड आलं का 6,660 आलं. आउटस्टँडिंग रेट 200, सबस्क्रिप्शन रिसीव्ड ऍडव्हान्स 1000. आपले झाले का सगळे आयटम क्लिक. इथे मी त्याची टोटल घेतो कच्च्यामध्ये, पक्क्यात नाही, पेनाने नाही. तुम्हाला पेनाने घ्यायची नाही आहे. 0 6 8 8860. आपण ही टोटल घेऊया 0 6 8 8860. बघा एकाच प्रयत्नामध्ये माझं बॅलन्स शीट पण टॅली झालं, माझं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सुद्धा बरोबर आलं. तर त्याच्यासाठी मी खूप काही वेगळे केले का, खूप जादू केली का वेगळी, काहीच नाही. मी फक्त लाईन वाईज आयटम लिहित गेलो. इन्कम अँड एक्सपेंडिचरला, बॅलन्स शीटला ऍडजस्टमेंटचे इमिडिएट दोघं साईडचे इफेक्ट देत गेलो आणि फक्त टोटलिंग घेतली आणि एका खालीवर एक प्रॉपर फिगर लिहिली. ओके, तर त्यापैकी माझं 1 गो मध्ये उत्तर टॅली झालं. आय होप इथपर्यंत तुम्हाला सर्वांना कळलं असेल. हे सर मध्ये तुम्हाला काही कळलं नसेल मित्रांनो, तर कृपया मला तुम्ही इन्फॉर्म करा. आय होप इट इज अ व्हेरी इझी सम टू अंडरस्टँड. आपण आतापर्यंत स्टार्टिंगचे सम म्हणून आपण इतक्या स्लो पद्धतीने सॉल्व्ह करत आहोत. नंतर आपण जसे पुढे सरकत जाऊ आपले सम सॉल्व्ह करायचे स्पीड पण वाढणार आहे आणि त्या आपले आयटम पण खूप जास्त राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडं सुपर फास्ट लेवलला सम सॉल्व्ह करायचं आहे. सम सॉल्व्ह करायला किती टाइम असला पाहिजे, काय असला पाहिजे, मी तुम्हाला येत्या लेक्चर मध्ये सांगेन की आपल्याला कशा पद्धतीने 12वीचा पेपर मॅनेज करायचा आहे. की कमीत कमी वेळेमध्ये मी कसं जास्तीत जास्त पद्धतीने ॲक्युरेसीने मी सम सॉल्व्ह करेन आणि सॉल्व्ह केल्यानंतर मला सर्व पूर्ण पेपर चेक करायला सुद्धा माझ्या हातात वेळ मला असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण 12वीचं प्लॅनिंग करणार आहोत मित्रांनो. सो एकदा तुम्ही समवरती ओव्हरव्ह्यू घ्या. तुम्हाला तुमच्या सोल्युशन मध्ये सुद्धा त्याचं उत्तर आहे. त्याच्यात बघा वर्किंग नोट दिलेली नाहीये, ती आपण स्वतः बनवलेली आहे. आपल्याला वर्किंग नोटच्या सवयी लावायच्या आहेत. सो आय होप आय एम क्लिअर विथ दिस थिंग. मी काही तुम्हाला आता सध्याच्या वेळेला होमवर्क देत नाही आहे. सो कन्सिडरिंग दिस थिंग, जर तुम्हाला परत काही क्युरी असतील, बघा माझ्याकडून छोटीशी गोष्ट आता पण राहून गेली की मी पुसायचं राहिलं, तर ही चूक तुम्ही करायची नाही. म्हणजे आपलं जे पेन्सिलने कॅल्क्युलेशन करत आहोत ते आपल्याला लगेच पेन खोडरबरने खोडून टाकायचं आहे. ओके, किंवा तुम्ही वर्किंग नोट मध्ये सुद्धा याचं पूर्ण पेन्सिलने लिहून तिथं टॅली करू शकता. पण आय विल सजेस्ट की त्या जागच्या जागी पेन्सिलने करा, म्हणजे तुमचा वेळ वाचतो आणि तिथल्या तिथं जर थोडी बहुत चूक झाली तर आपल्याला लगेच तिथे ॲक्युरेसीने ते मेंटेन करता येतं. ओके, सो वी आर henceforth आफ्टर दिस सम. आपण आता आजचा पुरता थांबतो आहे. आय होप तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा एनलाइटन अकॅडमीच्या चॅनलला. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना ही लिंक शेअर करा.
जास्तीत जास्त नवीन मित्रांना व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांना जास्तीत जास्त पार्टिसिपेट करून घ्या. तुमच्या काही पण क्युरी असतील थेरी रिलेटेड, प्रॅक्टिकल रिलेटेड, माझ्या काही शिकवण्यामध्ये जर तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट सजेस्ट करायचे असेल तर तुम्ही बिनधास्त पद्धतीने माझ्या ह्या नंबरवरती मला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, SMS करू शकता. माझा नंबर मी परत रिपीट करतो, 99-229-51-781, किंवा तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या क्युरिया पोस्ट करू शकता. आय होप यू लाईक द लेक्चर. काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब एनलाइटन अकॅडमी चॅनल. अँड प्लीज stay home, stay safe and do study well. Take care. Bye bye.